औषध घेतलंस का तू? अरे आता बरं वाटतं रे, पण त्या तुषारलाच खात्री वाटत नाही. औषध घेतलंस का तू? अरे आता बरं वाटतं रे, पण त्या तुषारलाच खात्री वाटत नाही. त्याचं जाऊ दे रे, तुला बरं वाटतं की नाही हे महत्वाचं आहे. तुझी तब्येत बरी आहे ना? हा, का तुला विश्रांतीची गरज आहे? तू आता झोपा, तू एक काम कर, मी तुला गोळ्या देतो. हा, अरे अगं मी येणारच होतो आता. ईश्वरा, ही वर्षा, आम्ही एकाच चाळीत राहायचो खारदांड्याला. नमस्कार ताई. नमस्कार. आणि वर्षा, हा ईश्वर माझा सगळ्यात जवळचा मित्र. हो का? सध्या तब्येत बरी नाही त्याची. मी जरा त्याला औषध देऊन येतो. जरा थांबशील? नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम, मी थांबते. दे. पाणी पी. झालं बस. हे बघ, आता शांतपणे झोपायचं, अजिबात झाकचं हलायचं नाही, नाही तर जाऊशील इकडे तिकडे. झोप, तो झोपू घे, परत झोप. चल चल, झोप. चल. ठीक आहे. औषधामुळे ग्लानी येते त्याला. खूप थकलाय बिचारा. आणि काय झालंय, हल्ली त्याला विस्मरण व्हायला लागलंय फार. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो. तूच करतोस त्यांचं सगळं? नाही नाही, त्याचा मुलगा आहे ना. मग पण हल्ली मुलांना वेळ कुठे असतो आपल्या आई बापांसाठी. वेणूच्या आजारपणात मीच सगळं सांभाळलं होतं. तशी फुलराणी होती स्वयंपाकाला, पण बाकी सगळं मीच करायचो एकला. पण का? आता आपल्या माणसासाठी आपण नाही करणार तर आणि कोण करणार? माझा एक जाऊ दे, पण बिचारा वेणूने खूप त्रास सहन केलाय. आणि तू काय कमी त्रास सहन केला असशील? खरं सांगू का, पेशंट इतका त्रास पेशंटला सांभाळणाऱ्याला सुद्धा होत असतो. आपण ते गृहीत धरतो, त्यामुळे त्याचं कधी कौतुकच होत नाही. आता हेच बघ, कोण करेल आपल्या मित्रासाठी एवढं? तू सगळ्यांसाठी खूप करतोस रे. आणि बाय द वे, मला अमित पल्लवी बद्दल कळलं. गॉश, मस्ट हॅव बीन अ टेरिबल शॉक फॉर यू. आणि मेंटल ट्रॉमा केवढा झाला असेल. आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या मुलांची जबाबदारी घेतलीस. घरात ते मामा मम्मी सुद्धा आहेत. दुसऱ्यांचं एवढं सगळं करता करता तू स्वतःकडे लक्षच देत नाहीयेस अशोक. ए, तू आता काय शहाण्यासारखं काही वाटेल ते बोलायला लागली असं? ये इकडे बस, इकडे बस. काय ग, तू आईकडे गेली होतीस ना? फोन का उचलत नव्हतीस तू? किती फोन केले तुला? अरे सायलेंट वर होता अनिश. तू तर केव्हाची निघाली आहेस? इतका उशीर का झाला मग? ट्रॅफिक होता खूप जास्त, त्यात तो रस्ता आता खोदून ठेवलाय. खूप खूप कंटाळा आला मला. बरं, बाबांशी बोललीस का तू? नाही रे, कशाबद्दल? ती वर्षा मावशी आली आहे. ती आता ईश्वर काकाकडे गेली आहे बाबांना भेटायला. येईल थोड्या वेळात. ओ ओके. काय झालंय? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. म्हणजे आहे. मी आईला क्लिअरली सांगितलंय मी ती कंपनी रिजॉईन नाही करणार आहे म्हणून. मग काय म्हणाली ती? काय म्हणणार, मला ना परत परत तेच बोलून आता कंटाळा आलाय अनिश. आपल्याला काहीतरी डिस्कशन करावं लागणार आहे. कशाचं? फायनान्सचं काय करणार आहोत आपण? सध्या माझं इन्कम बंद आहे आणि तू सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट करताना ना माझ्याशी डिस्कस कर प्लीज. बाबांची पण एकदा बोलूयात आपण. जे काही आहे ते स्पष्टपणे बोलूया.
मी स्पष्टपणे बोलत नाही का तुझ्याशी? मी असं म्हणालीये का? तुला परत भांडायचंय का माझ्याशी? नाही नाही, अजिबात भांडायचं नाही मला. थँक्यू. मला फक्त एक सजेस्ट करायचं तुला, की तुझा सो कॉल्ड ड्रीम जॉब जो होता ना, तो पुन्हा रिझ्यूम कर. अनिश, मला परत याबद्दल बोलायचं नाहीये. मी तुला आधीच सांगितलंय, सेल्फ रिस्पेक्ट गमावून मी ती कंपनी परत जॉईन करणार नाहीये. अरे कसला सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीयस तू? बी प्रॅक्टिकल, जरा विचार कर. पैशांचं काय? आपल्या फ्युचरचा विचार कर. या 3 मुलांच्या शिक्षणाचा विचार कर. उद्या जर आपल्याला मोठं घर घ्यायचं झालं तर कसं घेणार आहोत आपण? अनिश, या सगळ्याचा विचार केलाय मी. माझ्या प्रोफाईलला सुटेबल अशा जॉबच्या शोधात आहे मी. काहीच करत नाही असं नाहीये. माझे प्रयत्न सुरू आहेत. बरं, तोपर्यंत घर चालवायचं म्हटलं तर आपले सेव्हिंग्जही संपलेत. 1 मिनिट. मी चुकलो, मान्य केलं ना मी, सॉरी म्हटलं ना. एकच एक गोष्ट किती वेळा ऐकवणार आहेस? ऐकून दाखवत नाही अनिश. सिच्युएशन सांगते तुला आत्ताची. आत्ताची सिच्युएशन ही आहे की मी नोकरी करतोय, मी कमवतोय. मग मग मी कमवून आणलेल्या पैशात घर चालवायला शिक तू. व्हॉट यू मीन बाय शिक? मी ऑलरेडी मॅनेज करतेय ना. मग ऐकून कोणाला दाखवते सर? भैरवी, कोणी कोणावर उपकार करत नाहीये इथे, लक्षात ठेव. हा, तुमच्या तिकडे अमेरिकेत असतं बाबा मोठमोठी घरं, खूप पैसा. आमच्याकडे इथे नसतं असं. हा. तू जबाबदारी घेऊ नको असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यासाठी स्वतःला एवढं बदलू नकोस. मग आता 20 वर्ष लागल्यासारखं वागू? वाग ना. ए, इनफॅक्ट मला मजा येईल. अरे, संगीत केवढं आवडायचं तुला. चांगला म्युझिशियन होतास. हे तू अजून बासरी वाजवतोस का? वाजवतो कधी कधी. कधी कधी? मग आज वाजव. आज? हो, आज. मी आज आले होते की नाही तुझ्याकडे? मग आज. आज? आजच. टुडे. नको नको, आज नको. काय हल्ली बासरी वाजवायला जमतच नाही ग. म्हणजे बोट अशी वळतच नाहीत आणि दम टिकत नाही छातीत. दम टिकत नाही. व्यायाम करत नाहीस? नाही नाही, करतो ना, कधी कधी करतो. कधी कधी करतो म्हणजे काय करतोस नेमका? हे चालायला जातो ना. चालायला? हे, फक्त त्यांनी काय होणार? प्राणायाम करायचा आणि योगासनं. हा, प्राणायाम पण करतो ना, पण हल्ली जमत नाही. नाही जमत ना? म्हणूनच उद्यापासून सुरू कर. मी येईन ना तुझ्या बरोबर. हा? कुठं? तुझ्या घरी. घरी? नाही नाही, नको नको नको. का रे? अगं अगं बिग काही नाही. उद्यापासून प्राणायाम आणि योगा. मी तुझं काही ऐकणार नाही. नाहीतरी तू कोणाचं काय ऐकतेस? नवरा सुद्धा मुठीत असणार तुझ्या बहुतेक. माझा नवरा माझ्या मुठीत नाही अगदी, पण माझ्या मनगटात आहे. हा बघ. मनगटावर मंगळसूत्र? हो, हल्ली ती फॅशन आहे. मग घड्याळ काय गळ्यात घालता वाटत तुम्ही? आता विषय बदलू नकोस आणि विनोद पुरे झाले. उद्या सकाळी प्राणायाम आणि योगा क्लास. ठरलं? हा बोका मागं लागणार बहुतेक. बोका नाही, मांजर. म्हणजे साधी सुधी नाही, भूतासारखी मानगुटीवर बसणारी. 4 दिवसांनी मी अमेरिकेला जाणार आहे. त्याआधी नाही तुला बासरी वाजवायला लावली तर वेणूची मैत्रीण नाही मी. बसा. शतपावली करतोय मी. नाही, ते करा नंतर, पण बरं नाही ना तुम्हाला? तुला सांगितलं ना का बाबा आज मी बरा आहे. राजो, नाही नाही, म्हणजे मी हिले सांगत होतो का बा, आपली तब्येत आपल्या हातात असते, है की नाही? म्हणजे आता मला जर आज वाटलं की मी आज बरा आहे तर बरा आहे, तर मला वाटलं आजारी आहे, है की नाही? हिले जरा सांगा, सारखी वाकडा चिरते ना माझे. हॅलो अनिश. हाय, भेटले बाबा?
हो भेटले. ओ बरं झालं तुम्ही आला, तुमची वाट बघत होतो. या 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 या. काय सांगता, माझी वाट? हा. ओके, आय एम सो हॅपी. मी माझी पर्स न्यायला आले होते, विसरले होते. ओके, निघते मी. चाललाच वाईट वाटलं तुम्हाला? थांबा ना, काय मुलांबरोबर अभ्यास करू ना आपण, आणि मग ना खेळ खेळू. 1 2 3 बोलायचं नाही. खेळू ना खेळू, पण उद्या. आता मला उशीर होतोय ना. बाय बाय. नाही नाही नाही, पण मला सांगा ना किती दिवस राहणार तुम्ही? मी पुढचे मे बी 3-4 दिवस. मग जाणार? हो, जावं लागेल ना, कारण तिकडे अमेरिकेत माझा नवरा आणि माझी मुलं माझी वाट बघतायत. कुटुंब आहे त्यांचं तिकडे. हा, कळलं ना मला. तू कशाला मध्ये मध्ये बोलून राहिली? सांगा लागते. इथून अमेरिकेत किती वेळ लागतो? फक्त 20 ते 22 तास. वा, खूप वेळ लागतो ना. हातपाय दुखून राहतील ना तुमचे. तुम्ही इथेच राहणार मग? इथेच राहू. जाता काय त्याच्यासोबत अमेरिकेला विमान चालवा? चालले का? त्यांना पाठवताय तुम्ही? ओके, या ना. बाबा मी येऊ. ए दादा ते पिशवी घे, भाजी तर. काही मजा काही समजत नाही. काही सांग. हा, मला आता आठवलं का बा, मला अर्जंट काम आहे. अर्जंट काम आहे. तुम्ही एक काम करा, मला पत्ता द्या. आता तुम्हाला तर माहित आहे की नाही, मला जग फिरायचा शॉक. हो, फिरत फिरत येईन. या ना, नक्की या. माझे मिस्टर तुम्हाला भेटून अतिशय आनंदित होतील. मिस्टर आहेत त्यांचे तिकडे. ओके, निघते मी. बाय. बाय बाय. भैरवी कुठे आहे? नाही आली अजून? नाही, अजून नाही आली.